नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. गेल्या काही दिवसात बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन येत आहेत की FSOचा सर रिझल्ट कधी लागेल आणि आमचा आता सध्या अभ्यास होत नाही आहे, तर रिझल्टची वाट बघण्यात तिकडून होप्स जास्त आहेत. तर त्या संदर्भात थोडी क्लॅरिटी येण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतो. लक्षात घ्या, अजून तरी पेपर चेकिंगच्या बाबतीमध्ये काही इन्फॉर्मेशन आलेलं नाही. मोस्ट प्रोबॅबली अजून पेपर चेक झालेले नसतील. त्याला दुसरं एक कारण असं आहे की आपल्या अगोदर इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची एक्झाम झाली होती, सिव्हिल इंजिनिअरिंगची, तर त्याची अजून पेपर चेक झालेले नाहीत. पुन्हा पेपर चेक झाल्यानंतर लक्षात घ्या 3 स्टेज मॉडरेशन आहे. ओके, एकदा पेपर झाल्यानंतर त्यावरती मॉडरेटर आहे, त्याच्यावरती चीफ मॉडरेटर आहे, त्यानंतर ते मार्क्स फायनल होणार आहेत आणि मग आपला रिझल्ट लागणार आहे. सो मला वाटत नाही की जूनच्या आधी रिझल्ट वगैरे येईल. सो जूनला जर रिझल्ट येणार असेल तर एक क्रोनॉलॉजी तुम्हाला सांगतो की अजून भरपूर आपल्याला वेळ आहे. जून किंवा समजा जुलैमध्ये रिझल्ट आला, ओके, तर साधारणपणे आपल्याला इंटरव्ह्यूसाठी 20-25 दिवस तरी मिनिमम मिळतील. ओके, कदाचित आपण लकी असू तर 30 दिवस, 1 महिना सुद्धा मिळू शकेल. सो जून जुलैला जर रिझल्ट लागला तर आपण गृहीत धरू की जुलैच्या मिडमध्ये किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये वगैरे आपले इंटरव्ह्यू होतील. ओके, आता हे आपण जस्ट गेस करतोय की रिझल्ट जून जुलैला आल्यानंतर सगळ्या प्रोसेस फास्ट होतील असं गृहीत धरून मी तुम्हाला सांगतोय की कशा पद्धतीनं शेड्यूल लागेल बघा. ओके, जुलै ऑगस्टला इंटरव्ह्यू संपले, 1 महिना म्हणजे ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबरच्या पहिल्या वीकमध्ये जनरल मेरिट लिस्ट लागेल. ओके, त्यानंतर आणखीन एखाद्या महिन्याने ऑक्टोबरमध्ये फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि नोव्हेंबर डिसेंबर साधारण या महिन्यामध्ये इथे कुठेतरी ऑक्टोबरच्या शेवटच्या वीकमध्ये किंवा नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे इथं आचारसंहिता असेल. ओके, त्यामुळे आता पुन्हा बघा की इथं रिझल्ट आल्यानंतर, फायनल रिझल्ट आल्यानंतर आपलं पुन्हा मेडिकल असणार आहे. ओके, त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन असणार आहे. आता आचारसंहितेच्या दरम्यानच जर फायनल रिझल्ट जरी आला तरी या 2-3 महिन्यात काहीच काम होणार नाही. यापैकी मेडिकल पण एक वेळ मेडिकल होईल, पण पोलीस व्हेरिफिकेशनला तर शक्यच नाही. ओके, पोलिसांना इतर बंदोबस्त निवडणूक रिलेटेड काम असतील. सो या आयडियल सिच्युएशन मध्ये सुद्धा तुमचं जॉईनिंग जे आहे ते साधारणपणे आपण गृहीत धरू नोव्हेंबर डिसेंबरला जर हे झालं असेल तरी फेब मार्चच्या आधी जॉईनिंग येणं शक्य नाही. आणि हे सगळं एकदम सगळ्या गोष्टी वेळेत झालं असं आपण कन्सिडर करून चाललोय. मी हे याच्यासाठी सांगतोय की अगदी जून जुलैला जरी मेन्सचा रिझल्ट आला तर इतके दिवस आपले जाणार आहेत. बरं, याच्यामध्ये आता तुमचा रोल काय आहे? तुम्हाला फक्त मेन्सचा रिझल्ट आल्यानंतर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचं आहे आणि इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी 1 महिना फुल टाइम सफिशियंट असतो. ओके, त्यापेक्षा जास्त द्यायची गरज नाही. सो आत्ताच तुम्ही रिझल्ट कधी लागेल आणि त्याच्या वाट बघण्यामध्ये तुम्ही दुसऱ्या कुठल्या एक्झामचं प्रिपरेशन करत नसाल तर ते चुकीचं आहे. लक्षात घ्या, ज्यांनी FSOचा पेपर व्यवस्थित सोडवलेला आहे, दोन्ही पेपर सोडवलेले आहेत, पेपर पूर्ण कव्हर केलेला आहे, अशा सगळ्यांना इंटरव्ह्यूसाठी कॉल येणार आहेत. तुम्ही स्वतः ऑब्झर्व केला असेल, पेपर हॉलमध्ये, एक्झामिनेशन हॉलमध्ये बघा की साधारणपणे एक 30-40% जागा रिकाम्याच होत्या, म्हणजे मुलं पेपरला आलीच नव्हती. ओके, ती सोडून बघा पहिला पेपर दिल्यानंतर दुसऱ्या पेपरला न येणाऱ्यांची संख्या सुद्धा 10-20% होते. आता जे दोन्ही पेपर दिलेत त्यातल्या सगळ्यांचेच पेपर कव्हर झाला असेल का? तर तसंही नाही आहे. ज्यांनी रायटिंग प्रॅक्टिस केली नव्हती तर त्यांचा पेपर पण कव्हर झालेला नाही आहे. असे की निम्मे विद्यार्थी पुन्हा सोडले. तर जेवढे विद्यार्थी मेन्सला क्वालिफाय होते त्यातले हार्डली 15 ते 20% मुलंच कॉम्पिटिशन मध्ये आहेत. इन टर्म्स ऑफ नंबर सांगितले तर 550 ते 600 मुलंच रिअल कॉम्पिटिशन मध्ये आहेत. सर तुमचा पेपर कव्हर व्यवस्थित तुम्ही केला असेल तर 100% तुम्हाला इंटरव्ह्यूला कॉल येणार आहे. त्यामुळं इंटरव्ह्यूला प्रिपरेशन करणं हे 1 महिन्याचं फक्त काम आहे. त्याच्यासाठी तुम्ही जर आता वेळ वाया घालवत असणार, कधी रिझल्ट लागेल, मी आता कुठला एक्झाम देणार नाही, माझं तिकडे शुअर शॉट आहे, जरी शुअर शॉट असेल तरी एवढा कालावधी त्याला लागणार आहे आणि मग एवढं वर्षभर तुम्ही बसून काय करणार? आणि शेवटी ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहे. तुम्ही अशी कुठलीच गोष्ट शुअरली म्हणू शकत नाही. तुम्ही प्रोबॅबिलिटी सांगू शकता की माझं सिलेक्शन व्हायची शक्यता जास्त आहे, पेपर मी चांगला लिहिलाय. ओके,
आणि 1 महिना इंटरव्ह्यू प्रिपरेशन सोडलं तर इतका तुमच्याकडे वेळ राहतोय, तर तुम्हाला तुमचं नेक्स्ट ज्या एक्झामचं प्लॅनिंग असेल, असंही आता राज्यसेवा पूर्वला तुम्हाला रेग्युलरली एक्झाम झाल्या असत्या तर तुम्हाला प्रिपरेशनला वेळ नव्हता, बरोबर. हार्डली 1.5-2 महिने तुमच्याकडे होते. आता पूर्व परीक्षा लांबल्यामुळे तुम्हाला आणखीन ती एक संधी आहे की तुम्ही पूर्व परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित करू शकता, किंवा पुढे जाऊन राज्यसेवेचा मुख्यचा अभ्यासासाठी आता वेळ काढू शकता, किंवा आणखीन तुम्हाला ज्या काही एक्झाम द्यायच्या असतील, कंबाईन असेल, गटक असतील, ज्या कुठल्या असतील, तर त्या एक्झामचं सिरियसली प्रिपरेशन करा. एक सिच्युएशन अशी लक्षात घ्या की सगळं झाल्यानंतर वर्षाच्या एंडला माझ्याकडे एकही पोस्ट नाही. आणि दुसरी सिच्युएशन अशी लक्षात घ्या की ज्यावेळी FSOचा रिझल्ट येईल त्यावेळी मी 1 महिना इंटरव्ह्यूचा चांगला प्रिपरेशन करणार आहे. मीन व्हाईल आतापासून मात्र मी दुसऱ्या एक्झामचं पण प्रिपरेशन सिरियसली करणार आहे. या दुसऱ्या सिच्युएशन मध्ये मोर प्रोबॅबिलिटी आहे की तुम्हाला पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्याकडे FSOची पण पोस्ट असेल आणि आता जी कुठली तुम्ही एक्झामची प्रिपरेशन करत आहात तर त्याची पण पोस्ट असेल. ओके, त्यावेळी तुमच्याकडे चॉईस असेल कशाला जॉईन होऊ, कोणत्या पोस्टला जॉईन होऊ. आता सध्या फक्त FSOच्या भरोश्यावर राहू नका. मला कल्पना आहे की तुम्ही 7-8 महिने खूप चांगला अभ्यास FSOला केला होता, चांगला पेपर सोडवलाय. मलाही माहित आहे इंडिव्हिज्युअली काही नावं की यांचं सिलेक्शन 100% होणार आहे. तरीही रिस्क असते, स्पर्धा परीक्षा आहे, आणि आता वर्षभर असं बसून आयडियली घालवण्यापेक्षा दुसऱ्या एक्झामचं प्रिपरेशन करा. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझी पहिल्यांदा इंटरव्ह्यू माझा होणार आहे, मला इंटरव्ह्यूतलं काहीच माहित नाही आणि सर म्हणताय तसं 1 महिना मला कमी वाटतं, तर आता तुम्ही डेली 1-1.5 तास इंटरव्ह्यू साठी देऊ शकता. दॅट इज मोर दॅन सफिशियंट. जेवढे काय आतापर्यंत राज्यसेवा किंवा कुठल्याही MPSCच्या एक्झाम्सला जेवढे काही इंटरव्ह्यू झालेले आहेत, स्क्रिप्ट अवेलेबल आहेत, काही टेलिग्राम चॅनल्स पण आहेत, त्याच्यावरती एक इंटरव्ह्यूचं स्पेशल टेलिग्राम चॅनल पण आहे. ओके, MPSCचं म्हणजे मुलांनी काढलेलं, त्याच्यावरती बरेचसे स्क्रिप्ट आहेत. तर तुम्ही त्याचा अभ्यास करा. तुम्ही समजा नगरचे असाल तर नगरच्या मुलांना नगरवरती काय प्रश्न विचारलेले आहेत, किंवा ऍग्रीचा एखादा विद्यार्थी PSIच्या इंटरव्ह्यूला गेला असेल किंवा राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूला गेला असेल तर त्याला ऍग्रीवरती काय प्रश्न विचारलेत, असे प्रश्न तुमच्या प्रोफाईलला जे मिळते जुळते प्रश्न आहेत ते सेपरेट करा. याच्यासाठी डेली 1-1.5 तास जरी तुम्ही वापरलं तरी तुमच्याकडे 2-3 महिने आहेत अजून. मी सांगतोय तसं जून पर्यंत काही रिझल्ट लागणार नाही, तर बऱ्यापैकी तुमचा इंटरव्ह्यूचा अभ्यास होईल. तेवढा 1-1.5 तास सोडून तुम्ही 100% दुसऱ्या याच्यासाठी एक्झामसाठी प्रिपेअर केलं पाहिजे. आता IPL चालू आहे, निवडणुका चालू आहेत, म्हणजे कितीही नाही म्हटलं तरी आपण या 2 गोष्टीकडे डिस्ट्रॅक्ट होतो. ओके, पण या वेळेस तुम्ही स्वतःला अभ्यासाला स्वतःसाठी वेळ काढला तर ते कुठेतरी सत्कारणी लागेल. राज्यसेवेचा प्रिलिम्स कधी लागेल, प्रिलिम्सची तारीख कधी डिक्लेअर होईल, ती जूनला होणार, जुलैला होणार का पुढे जाणार, याच्यात पण पडू नका. ओके, केलेला अभ्यास कधी वाया जाणार नाही. आता अभ्यास केला, एक्झाम पुढे गेली तर तुम्हाला नंतर रिव्हिजनला तो वेळ देता येईल. ओके, तुमची तयारी फुल प्रूफ होत आहे. ओके, त्यामुळं सध्या तरी FSO बद्दल कुठेही काही चर्चा नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे तरी अजून तरी काय पेपर चेकिंगचं दिसत नाही. सो गृहीत धरून चला की एप्रिल आणि मे महिन्यात तरी काही रिझल्ट लागत नसतो, तर त्या पद्धतीनं नियोजन करा. माझं पुन्हा एकदा सजेशन राहील की दुसऱ्या ज्या कुठल्या एक्झाम तुम्ही टार्गेट करत असाल तर त्या सिरियसली घ्या. तिकडं पण सिलेक्शन होण्या एवढा अभ्यास करा. इकडं तरी तुम्हाला तुम्ही जसा पेपर सोडवलाय त्यानुसार तुम्हाला तो कॉन्फिडन्स असेलच की इकडं पण होऊन जाईल. ओके, सो विनाकारण 1 वर्ष वाया घालवण्यापेक्षा तो सत्कारने लावा. ठीक आहे, इतकंच सांगायचं होतं. धन्यवाद.